तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकूण 4 उमेदवार रिंगणात असले तरी नगराध्यक्ष पदासाठी मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि अपक्षमध्ये असल्याची चर्चा शहरामध्ये जोरात असून येत्या 21 डिसेंबरला कोणाच्या गळ्यात विजयाची माळा पडते यावर मतदारांमध्ये चर्चेला उधाण आले आहे। येत्या 21 तारखेला शहराचा प्रथम नागरिक कोण होते आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माला पडते यावर शहरात चर्चा गरम आहे। नगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गणेश दांडगे यांचा राजकीय क्षेत्रामध्ये फारसा अनुभव नसल्याने उमेदवाराचं भवितव्य भाजपाचे भाऊ आणि दादा यांच्यावरच अवलंबून आहे। तर दुसरीकडे अपक्ष उमेदवार संजय पारवे यांना स्वतःला राजकीय क्षेत्रामध्ये दांडगा अनुभव असल्याने मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहतो की नाही हे सध्या तरी गुलदस्त्यात आहे। तसेच काँग्रेसचे उमेदवार गजानन सूर्यवंशी ऐन वेळेवर मतदानात उतरल्याने त्यांनाही राजकीय अनुभव नसल्याची चर्चा मतदारांमध्ये होत असल्याने येत्या 21 तारखेला विजयाची माळा कोणाच्या गळ्यात पडते याची चर्चा चौकात सुरू आहे। अपक्ष उमेदवार संजय पारवे यांनी भाजपला प्रभावीपणे डॅमेज केल्यास जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराची विजयाची संधी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर दुसरीकडे पक्षाने तिकीट नाकारलेल्या बंडखोर व इच्छुकांनी आपापल्या पक्षांमध्ये किती मतांची खिंड पाडली याकडे सुद्धा मतदारांचे लक्ष लागलेले आहे। जळगाव जामोद शहरामध्ये तिहेरी लढत असली तरी मुख्य लढत भाजपाचे गणेश दांडगे व अपक्ष संजय पारवे यांच्यातच होणार असं राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे। तसेच काँग्रेसमध्ये असलेल्या स्लीपर सेलमुळे शहरामध्ये काँग्रेसला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे संकेत सध्या राजकीय वर्तुळात उमटत आहेत। मात्र 2 डिसेंबरला पार पडलेल्या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागत असल्याने निवडणूक रिंगणात असलेल्या सर्वच उमेदवारांचा जीव टांगणीला आहे एवढे मात्र खरे। MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव जामोद।